यस सर, राइट सर। यस सर, पार्थो सेनगुप्ता का मर्डर हुआ। यस सर, कुछ दिन पहले इनकी मदर का भी मर्डर हुआ था यहीं पे सर। राइट सर। सर उनकी वाइफ मैथिली सेनगुप्ता का कोई पता नहीं है। नहीं सर, उनका फ़ोन भी ट्रस्ट नहीं हो रहा। सर उनकी एक बेटी है, दिल्ली में रहती है हॉस्टल में, पर उसका कोई अता पता नहीं है हॉस्टल में। राइट सर। उसका फ़ोन ट्रेस कर रहे हैं सर, पर फ़ोन ट्रेस नहीं हो रहा। राइट। जी सर। सर मुझे जैसे ही कुछ पता चलता है मैं आपको इत्तला करता हूँ सर। ओके सर, थैंक यू सर, नोटेड सर। समझ में नहीं आ रहा, पार्थो जी कोलकाता वापस आने के बाद हमसे पुलिस स्टेशन मिलने क्यों नहीं आए? उन्होंने कहा था कि वो आएंगे। रॉय। जी सर। कुछ मिला एविडेंस? मेरे 25 साल के कैरियर में पहली बार ऐसा हो रहा है। मैंने इतने सारे केसेस हैंडल किए पर ऐसा केस कभी नहीं देखा। मर्डर पे मर्डर हुआ जा रहा है। पहले वो सारे मजदूर, फिर उनका मुकादम, फिर पार्थो सेनगुप्ता की मदर और पार्थो सेनगुप्ता आप खुद। सर वो पूनम फैमिली उससे बात करें क्या सर? नहीं, पहले पार्थो सेनगुप्ता का पोस्टमार्टम रिपोर्ट आने दो, उसके बाद पुणे जाके उनसे बातचीत करेंगे। घर को सील करो। अंदर से आ रही है, अंदर चेक करो। इधर तो कोई भी नहीं है, ऊपर जाके चेक करो, सब चेक करना। सर ऊपर कोई नहीं है। ऐसा कैसे हो सकता है? अभी आवाज आई यहां पे, लगता है आजू बाजू से आवाज आई होगी। घर सील करो। फाल्गुनी तू कॉफी घेणार आहेस? करू कॉफी? हाँ फाल्गुनी, 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 फाल्गुनी तू उगाच जास्त विचार करतेस, स्वतःला त्रास करून घेतेस। हे बघ, तुला जर असं वाटत असेल की घरातले सगळे रागवले तर प्लीज तसा विचार करू नको। सगळ्यांना माहिती आहे ना तू किती चांगली असते। आणि जशी तुला रीमाची भीती वाटते ना तशी मलाही भीती वाटते। त्यामुळे तू तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस। नेत्रा आली ना एकदा की सगळं व्यवस्थित होईल। होईल सगळं व्यवस्थित। हाँ, नेत्राला डिस्चार्ज मिळाला। हो, शेखर भाऊजी गेलेत तिला आणायला। अद्वैत, नेत्रा येत आहेत। तेजस आणि तन्मयी इंद्राणी ताईंबरोबर हॉस्पिटलमध्येच आहेत। त्या अजून शुद्धीवर नाही आल्या, कोमातच आहेत। देव करू आणि त्या लवकरात लवकर कोमातून बाहेर येऊ। नेत्रा ये, सावकाश ये। सावकाश, तू ये बस इथे ये। आराम आराम।
कशी आहेस बाळा? ठीक आहे. इंद्राणी ताई, डॉक्टर म्हणालेत की त्या कोमातून कधी बाहेर येतील सांगता येत नाही. बघ तुझ्या इंद्राणी आजीने काय केलं. असं काय आहे त्या कुंकुवामध्ये ज्याने शतग्रीवला इतका त्रास झाला. शतग्रीवला माघार घ्यावी लागली. जमलं तर देवाला प्रार्थना कर की तुझी आई तुला शोधायला येऊ दे, नाहीतर मग तू आहेस आणि मी आहे शतग्रीव. बोलाव तुझ्या आईला. ईशा, ईशा साहेब, ईशाला शोधायला हवं. ईशाला शोधायला हवं. आपण ईशाला शोधायला हवं. मित्रा ऐक, मी म्हणालो ना तुला, मी शोधून आणेन ईशाला म्हणून. मित्रा, ईशाला आणि रीमाला सांभाळायला तुझी तब्येत बरी असायला हवी ना. पूर्ण रीमा कुठे? रीमा, हा रीमा कुठे आहे? रिमा आहे बेडरूम मध्ये, ती झोपली. हा तुम्ही दोघे येते आहात. तेजस भाऊजी त्याच्या हॉस्पिटलमध्ये. रीमा एकटीच आहे? हा, तुम्ही रीमाला एकटं सोडलं? तुम्ही रीमाला एकटं कसं काय सोडलं? मित्रा, मित्रा, सावकाश सावकाश. रीमा, रीमा एकटीच आहे. मित्रा, तू रीमा थांब, इथेच एकटीच चक्कर आहे. येते. काल्पनिक येतं की हा सगळा काय प्रकार आहे. ईशाच्या बाबतीत हे असं घडलंय आणि तुम्ही रीमाला एकटीला सोडून आलात. भाऊजी ती बेडरूम मध्ये शांत झोपली आहे. अरे पण म्हणून काय झालं? तिच्याबरोबर असणं गरजेचं नाहीये का? तर बघताय काय माझ्याकडे? जा लवकर वरती. हलकुरी पटकन वरती जा. अगं थांबलीस का? जा लवकर. मित्रा, मित्रा थांब. रीमा, रीमा, नाही बाळा, आई आली ना, आई आली. नाही बाळा, आई आली ना. रीमा, ए रीमा, हे बघ तुझा बाबा आहे ना तुझ्या सोबत. तुझा बाबा तुला काही होऊ देणार नाही. ये बस इथे. हो माझं बाळ. माझी ईशा. मित्र, ईशा कलकत्त्यालाच आहे आणि म्हणूनच मी निघतोय लगेच कलकत्त्याला जायला. नाही साहेब, तुम्ही एकटे नाही जायचं. शतग्रीवची ताकद आपण पाहिली आहे. तुम्ही त्याचा सामना नाही करू शकणार.
तर ईशासाठी जावं लागेल. साहेब तरी तुम्ही एकट्याने नाही जायचं. पण मग काय करायचं नेत्र? किती वेळ असं शांत बसून राहायचं आपण? हे बघ, रीमाला इथे सोडून आपण नाही जाऊ शकत आता. नेत्र हे बघ, आत्ता त्या कंडिशन मध्ये नाही आहेत आणि मला आणखी कोणाचा जीव धोक्यात नाही घालायचा आता. तर आणखी किती वेळ असं शांत बसून राहायचं आपण? किती वेळ? बघ, रीमाला इथे ठेवून आपण नाही जाऊ शकत आता. कालपर्यंत ज्या केतकी काकू आणि फाल्गुनीसाठी रीमा आणि ईशा म्हणजे सर्वस्व होत्या, आज त्यांच्याच मनात भीती बसली आहे रीमाविषयी. तुम्हाला कळते तुम्ही काय केलेत ते? या अशा अवघड परिस्थितीत तुम्ही रीमाला एकटं सोडूच कसं शकता? सॉरी पप्पाजी. काय सॉरी? मला कळतच नाहीये. तुम्ही अद्वैत आणि नेत्राचा विचार करायला हवा आणि तुम्हीच असं वागताय. अगं ईशा गायब झाली आहे. त्यांच्या मनात काय चालू असेल ह्याचा विचार आपण नको का करायला? मग का वागताय तुम्ही असं? एक गोष्ट लक्षात ठेवा, ईशाला शोधायला अद्वैत आणि नेत्राला बाहेर जावंच लागेल. त्यांना जाणं भाग आहे. अशा वेळी ती मला सांभाळायची, तिची काळजी घ्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तुम्हीच जर असं वागलात ना तर ते कोणत्या विश्वासानं ईशाला शोधायला जाणार आहे? नेत्र, आता आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो. रीमाला घेऊन मैथिलीला शोधायला जाणं. रीमाला घेऊन नाही नाही साहेब, त्यात खूप मोठा धोका आहे. मग काय करायचं नेत्र? मला कळतंय, मला कळतंय जोपर्यंत आपण रीमाला घेऊन मैथिली समोर जात नाही तोपर्यंत मैथिली आपल्या ईशाला घेऊन आपली वाट बघत बसणार. खूप मोठं चक्रव्यूह आहे आणि हे चक्रव्यूह जर तोडायचं असेल ना तर मला शतग्रीवची सगळी माहिती लागेल. साहेब मला सगळं सांगा. कलकत्त्याला गेल्यानंतर काय काय झालं होतं ते सगळं सांगा मला. तर खूप विचित्र आणि भयानक अनुभव होता. शतग्रीव हा विरोचकाचा मोठा भाऊ आहे आणि तो विरोचकापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. चल चल अद्वैत, चल 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 चल. सुषेण, ओम श्री असुराय नमः. पुन्हा तेच. केतकी फाल्गुनी लहान आहे, तू तर मोठी आहेस. तू समजून घ्यायला हवंस. भाऊजी सॉरी, मी 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 माफी मागते तुमची, पण मला रीमाला सांभाळायला नाही जमणार. सॉरी, मला पण नाही जमणार. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? आणि रीमाबद्दल कसला राग येतोय? राग नाही, राग नाहीये भाऊजी. मग आम्हाला ना भीती वाटते रीमाची. भीती वाटते रीमाची? का? पप्पाजी, रीमा विरोचक पुत्र अकंपन आहे आणि उद्या आणखीन काहीतरी वाईट घडलं आणि रीमा मधला विरोचक जागा झाला आणि रीमाशी लढण्याची वेळ आली तो सॉरी, माझा तेवढी हिंमत नाहीये. फाल्गुनी काय बोलतेस तू? भाऊजी खरंच सांगते, आपल्या घरात तर जे काही घडलंय ना त्याच्यामुळे आता
लढण्याची ताकदच नाही उरली आहे. नाही पप्पाजी, तुम्ही आम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण मी रीमाकडे नाही जाणार. सॉरी भाऊजी, मला सुद्धा हे नाही जमणार. खरंच खूप मोठं संकट आहे आणि या संकटातून बाहेर यायचं असेल तर आपल्याला फक्त देवी आईची मोठी मुलगी आहे. देवस्तुती आईच मदत करू शकते. साहेब, आपण लोक लगेच निघूया कलकत्त्याला जायला. आपण आपल्या ईशाला परत घेऊन यायचं. तर पण रीमाला इथे सोडून कसं जाणार आपण? जे आयुष्य मी जगले त्या आयुष्यात लोकांनी कायम माझा तिरस्कार केला, माझ्याबद्दल मनात राग ठेवला. त्यांना माझी भीती वाटायची. त्यामुळे जसं माझं बालपण एकटेपणात गेलं, जो एकटेपणा मला भोगावा लागला तो तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून आता मी करते. ही तुझी आणि माझी, आपल्या दोघींची परीक्षा आहे. तर आपण नक्की बरोबर करतो. आपल्याला हे करावं लागेल. आपल्या बाळासाठी करावं लागेल. आपल्याला ईशाला शोधायला जायचंय की नाही. मग रीमाबद्दल सगळ्यांच्या मनात जी भीती बसली आहे ना, ती काढावीच लागेल. नेत्रा कुठे गेली? रीमाला एकटीला कसं ठेवलंय? आणि हिला एकटीला इथे सोडून असं नेत्रा गेलीये कुठे? नेत्रा, नेत्रा लवकर खाली ये. नेत्रा.